द्वारपाल म्हणाला, अरे तो काही म्हण गड्या, पण या म्हाताऱ्याच्या शब्दामध्ये काही सत्यता दिसते. आपण शेवटी आलेल्या पाहुण्याचा निरोप नेण्यासाठीच आहे ना, मग तू याला धरून ठेव, अडवून ठेव, मी जाऊन सांगतो. त्यावेळेला एक द्वारपाल भगवंताकडे आला आणि भगवंताला प्रणाम केला. प्रभो द्वारकाधीश की जय हो. भगवंता ने विचारलं क्या हुआ? बोले महाराज हमारे द्वार पे कोई ब्राह्मण आया है और वो दुखी भिखारी लगता है. भगवंता ने विचारलं तुला कसं माहित भिखारी आणि दुखी है? उसके बोलने से मालूम पड़ता है सरकार. वो कहता है कि मैं कृष्ण का मित्र हूँ, मुझे तो लगता है ये फकीर है और आपसे कुछ मांगने आया है. भगवंत म्हणाले ऐसे किसी की पहचान नहीं करते रे. कहाँ से आया है? तो बोले वो कहता मैं वो पोरबंदर से आया हूँ. अच्छा नाम क्या बताया? पूछत दीन दयाल को धाम, बतावत अपना नाम सुदामा. बहुत साल हो गए सुदाम जी का जैसे ही नाम सुना प्रभु ने, वासरा करता गाय लेकरा करता माय जशी धावत निघावी तसे उठले प्रभु. सुनते ही चले आए मोहे, लगाया गले से सुदामा को मोह, लगाया गले से सुदामा को मोह, लगाया गले सुदामा को मोह. हुआ रुक्मिणी को बहुत ही अजब, हुआ रुक्मिणी को बहुत ही अजब. ये मेहमान कैसा जीवा है, ये मेहमान कैसा जीवा है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. भगवान कृष्ण परमात्मा जसं सुदामजीचं नाव ऐकलं सज्जन हो, आता हे भेट आहे बरं भक्त आणि देवाची. सुदामा म्हणाले खूप गांजलो गरिबीने, आतापर्यंत समाजाने निंदा केली, दुखवलं, चेष्टा केली, अवहेलना केली, पण ज्या दिवशी परमात्मा देव भगवंत आपल्या भक्ताला आपल्या जवळ घेतो महाराज, लेकरू आईकडे आलं का सगळं लेकराचं दुःख निघून जाते. भगवंताने सुदामजीला घेतलं, आपल्या महालात आणलं. सगळी द्वारका पाहून राहिली देवाच्या या चरित्राला. लोक म्हणाले असं काय म्हाताऱ्याचं वैशिष्ट्य असेल? आतापर्यंत देव कोणाकरता आपला आसन सोडून गेले नाही. आज जगाचा मालक आपलं सिंहासन सोडून एका फकीरासाठी धावत आले. याचा अर्थ, याचा अधिकार किती असला पाहिजे महाराज. सुदामजीचा अधिकार सामान्य नाही बरं. एवढंच नाही, देव इथंच थांबले नाही. ज्या पदावर बसण्याकरता योगी साधक सिद्ध बरेच प्रयत्न करतात तरी पद मिळत नाही, अशा पदावर विराजमान केलं भगवंताने. सुनते ही दौड़े चले आए मोह, लगाया गले सुदामा को मोह. पहिले तर आलिंगन झालं, दोघांची भेट झाली आणि नंतर आपलं आसन स्वच्छ केलं देवाने. म्हणजे ऐश्वर्याचा पट्टा सुदामजीला लागू नाही हे देवाला माहित होतं. भक्ताला जर ऐश्वर्य दिसलं तर भक्त भक्ती भुलून जाईल. बराबर में अपने सुदामा बिताए, चरण से चामनी धुलाए, चामनी धुलाए. जरा तुम सुदामा खुशी का समान मेरे परिवार, खुशी का समान तेरे परिवार आए. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है.
आपुलेची पद देशी दासा आपल्या आसनावर बसवलं, पाय धुतले सुदामजीचे आणि अनेक काटे रुतले होते. भगवंतांच्या हाताने एक एक काटा सुदामजीच्या पायातला काढला आणि एक 18 विश्व दारिद्र्याचा काटा